गुड मॉर्निंग ऑल. ओके, तर आपला का सुरू होता प्रयोग. आपला का सुरू होतं प्रयोग. प्रयोग म्हणजे कर्ता, कर्म व क्रियापद याच्यामध्ये जर कर्ता याला प्रत्यय लागलेला नसेल तर त्याला कोणता प्रयोग म्हणतो? कर्तरी. कर्त्याला प्रत्यय लागलेला असेल पण कर्माला प्रत्यय लागलेला नसेल तर कर्मणी. कर्ता व कर्म या दोघालाही प्रत्यय लागलेला असेल तर भावे प्रयोग. तर प्रयोगाचे मुख्य किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. ओके, क्लिअर आहे? कोणता? कर्तरी, कर्मणी आणि भावे. कर्तरी, कर्मणी आणि भावे. ओके, तर आज आपण बघणार आहोत. काल थोडंसं बघितलं होतं संकर प्रयोग. क्लिअर आहे? संकीर्ण प्रयोग, संकीर्ण प्रयोग, संकीर्ण प्रयोग, संकर प्रयोग किंवा मिश्र प्रयोग म्हणतात याला. क्लिअर आहे? संकीर्ण प्रयोग, संकीर्ण प्रयोग किंवा याला म्हणतात संकर प्रयोग. किंवा याला म्हणतात मिश्र प्रयोग. का म्हणतात? मिश्र प्रयोग. मिश्र प्रयोग म्हणजे मिक्स राहत असेल ना? यस आर नो? आता मला सांगा, आपण काल बघितलं होतं कोण कोण मिक्स होता? कर्तरी आणि कर्मणी मिक्स होता. कर्तरी आणि कर्मणी मिक्स होता. तर याचं नाव का पडला? कर्तुकर्म. कर्तुकर्म पडला याचं नाव. यस आर नो? यस आर नो? इथं का मिक्स होता? कर्म, कर्तरी कर्म मिक्स होता का इथं? कर्मणी आणि भावे. कर्मणी आणि भावे. क्लिअर आहे? कर्म भावे, कर्म भावे. तिसरा का होता? तिसरा का होता? कर्तु भावे म्हणजे कर्तरी आणि भावे. कर्तनी आणि भावे म्हणजे कर्तु भावे. क्लिअर आहे का नाही आहे? कर्तु भावे. काय प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम नाही. कर्तु भावे क्लिअर आहे का? हे का काही चुकलं आहे? बरोबर आहे? ओके, तर कर्तु कर्म आपण बघितलं होतं. कर्तु आणि कर्म आपण बघितलं होतं. क्लिअर आहे? आता मला सांगा, कर्तुकर्म प्रयोगामध्ये लक्ष द्या. कर्तुकर्म प्रयोगामध्ये क्लिअर आहे? कर्तुकर्म प्रयोगामध्ये जो कर्ता राहते, जो कर्ता राहते तो कोणत्या विभक्तीत राहते? कोणत्या विभक्तीत राहते? प्रथमा विभक्तीत राहते. कोणत्या विभक्तीत राहते? प्रथमा विभक्तीत राहते. कोणत्या पुरुषात राहते? द्वितीय पुरुषात. द्वितीय पुरुष म्हणजे काय? ते तू, तुम्ही, आपण, स्वतः. क्लिअर आहे? कर्ता याच्यामध्ये राहते. कर्म प्रथमा राहते की प्रथमाच राहते ना? कर्माला कोणताही प्रत्यय लागून नसते. क्लिअर आहे? यस. तर त्याला का म्हणू आपण? कर्तु कर्म प्रयोग. कर्तु कर्म प्रयोग. ते जे क्रियापद आहे ते कशानुसार बदलते? कर्त्यानुसारही बदलते आणि कर्मानुसारही बदलते. म्हणून त्याला का म्हणतात? कर्तु कर्म प्रयोग. क्लिअर आहे? कर्तु कर्म प्रयोग. क्लिअर आहे का नाही आहे? ओके, तर कर्ता जो आहे तो कोणता पुरुषी राहते? द्वितीय पुरुषी. किती पुरुष बघितले आपण? 3. प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. क्लिअर आहे? प्रथम पुरुषमध्ये काय ते? मी, आम्ही, आपण, स्वतः. द्वितीय पुरुषमध्ये काय ते? तू, तुम्ही, आपण, स्वतः. तृतीय पुरुषमध्ये काय ते? तो, ती, ते, त्या, आपण, स्वतः. क्लिअर आहे का नाही आहे? यस आर नो? यस. तर याच्यामध्ये काय राहते? कर्ता द्वितीय पुरुषी राहते. यस आर नो? द्वितीय पुरुषी. द्वितीय पुरुषी. क्लिअर आहे ना? द्वितीय पुरुषी म्हणजे काय? तू, तुम्ही, हे दोनच बघितले होतं. पण कधी कधी आपणही येऊ शकाल मग. यस आर नो? आणि स्वतः येईल मग. क्लिअर आहे ना? सध्या उदाहरण आहे याचे, तू तुम्हीचेच उदाहरण आहे. क्लिअर आहे? पण समजा आलं तर आपल्याला ओळखता येईल. यस आर नो? कोणत्या पुरुषामध्ये राहते? द्वितीय पुरुषामध्ये राहते. कोण? कोण? कर्ता. कर्ता. आणि कर्ता आणि कर्म कोणते विभक्तीत राहते? प्रथमा विभक्तीत राहते. कोणत्या विभक्तीत राहते? प्रथमा विभक्तीत राहते. आणि क्रियापदाला कोणता प्रत्यय लागते? स किंवा त प्रत्यय लागते. क्लिअर आहे? हे 3 गोष्ट जरी तुम्ही लक्षात ठेवले तर कर्तुकर्म ओळखता येईल. कोणत्या 3 गोष्टी? की कर्ता द्वितीय पुरुषी असतो. द्वितीय पुरुषी म्हणजे काय? तू, तुम्ही, आपण, स्वतः.
कर्ता आणि कर्म प्रथमामध्ये असतो. क्लिअर आहे. आणि क्रियापदाला का लागते? स आणि त लागते. क्लिअर आहे. ओके. हे जर 3 लक्षात ठेवलं तर त्याचा प्रयोग कोणता होईल? कर्तू कर्म. कर्तू कर्म. क्लिअर आहे का? आता जाऊन समोर जाऊन का आपण? ओके. तर हा प्रयोग नेहमी सकर्मक असतो का अकर्मक असतो? सकर्मक असतो. म्हणजे याच्यामध्ये कर्म असते म्हणून असते. याचं नाव का पडला? कर्तू कर्म. म्हणजे कर्ता आहे आणि कर्म आहे म्हणून हा प्रयोग सकर्मक आहे ना. नाही तर कर्म कुठून आला असता? कर्माचं नावच नाही आला असता. यस ऑर नो? हा प्रयोग नेहमी का राहते? सकर्मक. हे सांगायची गोष्ट हो का? नाही. हे सांगायची गोष्ट. हे सेल्फ अंडरस्टूड आहे का कर्तू कर्म आहे म्हणजे सकर्मक आहे. क्लिअर आहे. यस ऑर नो? भात दिल्यावर भाजी द्यावंच लागेल ना. तर कच्चा भात खाऊन नाही ना, भाजी पाहिजेच ना. तर ते सेल्फ अंडरस्टूड आहे की भाजी देते बा थोड्या वेळानं म्हणून. यस ऑर नो? ओके. चलो आगे बढ़ते. कधी झालं का असं कोणत्या पंक्तीत बसला आणि फक्त भातच वाढला? नाही, भाजी वाढते ना. ओके. चलो आगे बढ़ते. अभी कर्तू कर्म झाला ना आपला. आता कर्तू भाव प्रयोग आपण बघू. कर्तू भाव प्रयोग. क्लिअर आहे काय गोष्ट? जाऊन समोर. ओके. तर कर्तू कर्म प्रयोगामध्ये कर्ता कोणत्या पुरुषामध्ये राहतो? कर्तू कर्म प्रयोगामध्ये कर्ता कोणत्या पुरुषामध्ये राहतो? द्वितीय पुरुषामध्ये राहतो. क्लिअर आहे. यस ऑर नो? क्रियापद कोणानुसार बदलते? कर्ता आणि कर्मानुसार बदलते. कर्ता प्रथमेमध्ये राहतो, कर्म प्रथमेमध्ये राहतो. कर्तरी कर्मणी प्रयोगात हा प्रयोग सकर्मकच असतो. यस ऑर नो? यस ऑर नो? आता लिहा कर्तू भाव संकर. कर्मो भाव नाही, कर्तू भाव. सॉरी, कर्मणी भाव नाही, कर्तू भाव. कर्तू भाव संकर. क्लिअर आहे. कर्तू भाव संकर लिहिले का? कर्तू भाव संकर. भाव संकर प्रयोग. संकर म्हणजे काय होते? मिश्र. कोणाकोणाचं मिश्र आहे? हां, कर्तरी आणि भावेचा काय आहे? मिक्सचर आहे. यस आर नो? यस आर नो? ओके. तर याच्यामध्ये याचे वैशिष्ट्य लिहा. पहिलं वैशिष्ट्य लिहा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. हां, वैशिष्ट्य लिहा. हा प्रयोग अंशत म्हणजे हां किंचित थोड्या प्रमाणात. अंशत हा प्रयोग अंशत कर्तरी व अंशत का असतो? व अंशत भावे. क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे का नाही आहे? भावे असतो म्हणून याचं नाव पडला. का पडलं याचं नाव? कर्तू भावे. यस आर नो? ओके. लिहा. क्रियापद कर्त्यानुसार बदलते. क्रियापद कर्त्यानुसार बदलते. क्रियापद कशानुसार बदलते? कर्त्यानुसार बदलते. क्रियापद कर्त्यानुसार बदलते. ओके. कर्ता हा धातुरूपेश असतो. लिहा. धातुरूपेश कोण असतो? कर्ता. धातुरूपेश म्हणजे मूळ धातूप्रमाणे. मूळ धातूला काही प्रत्यय लागून राहते का? नाही. मग कर्ता कोणत्या विभक्तीत असेल? प्रथम विभक्तीत असेल. यस आर नो? ओके. लिहा. वाक्यात कर्म असते किंवा नसते. वाक्यात कर्म असते किंवा नसते. वाक्यात कर्म असते किंवा नसते. क्लिअर आहे. वाक्यात लिहा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. वाक्यात कर्म असल्यास ते सप्रत्ययी द्वितीयांत
द्वितीयांत यांत असते. ओके, द्वितीयांत असते. क्लिअर आहे का? द्वितीयांत असते म्हणजे सला ते सलाना प्रत्यय असते. द्वितीयांत क्लिअर आहे का हे? ओके, चला. हा प्रयोग सकर्मक आणि अकर्मक दोन्ही राहू शकतो, कारण की कर्म असल्यावर सकर्मक, कर्म असल्यावर अकर्मक. क्लिअर आहे काय? यस आर नो? ओके, समोरचं लिहा. कर्ता नेहमी द्वितीय पुरुषी असतो. काय असतो? द्वितीय पुरुषी असतो. द्वितीय पुरुषी म्हणजे कोण? यस, असतो, द्वितीय पुरुषी असतो. तर काय येते याच्यामध्ये? तू तुम्ही, आपण स्वतः. आपण स्वतःचे अजून उदाहरण नाही भेटलेले आहे, फक्त तुम्हीचे उदाहरण आहे. त्याच्यामुळे आपण या तुम्हीला घेऊन चाललेलो आहोत. क्लिअर आहे? जेव्हा आपल्यासमोर उदाहरण येईल आपण स्वतःचे, तेव्हा आपण त्याला बघूया. सध्या तरी आपल्याकडे कुठेही पुस्तकामध्ये किंवा कुठेही नाही आहे. क्लिअर आहे? यस आर नो? चलो, असतो. ओके, समोरचं लिहा. क्रियापदाचा शेवट क्रियापदाचा शेवट स किंवा त ने झालेला असतो. स किंवा त ने झालेला असतो. स किंवा त ने झालेला असतो. कर्ता अप्रत्ययी असतो. कर्ता अप्रत्ययी असतो. कर्ता अप्रत्ययी असतो. क्लिअर आहे? क्लिअर आहे का? कर्ता अप्रत्ययी असतो. झाला? ओके, लक्ष द्या आता थोडंसं. हा प्रयोग अंशत कर्तरी व अंशत भावे असतो. ओके, क्रियापद कर्त्यानुसार बदलते. म्हणजे कर्तरी प्रयोग. वाक्यात कर्म असते किंवा नसते, म्हणजे ते वाक्यात सकर्मक किंवा अकर्मक दोन्ही राहू शकते. यस आर नो? वाक्यात कर्म असल्यास त्याला कोणता प्रत्यय लागते? सप्रत्यय लागते, आणि ते काय असते? द्वितीयांत. सला नाते द्वितीयांत आहे. यस आर नो? कर्ता नेहमी द्वितीय पुरुष असतो. द्वितीय पुरुष म्हणजे तुम्ही, आपण स्वतः. ओके, क्रियापदाचा शेवट कशाने झालेला असतो? स आणि त ने झालेला असतो. कर्ता कोणता प्रत्यय असते? अप्रत्ययी. अप्रत्यय म्हणजे प्रथमाक म्हणजे कुठे हे आहे? प्रत्यय नसते ना, अप्रत्यय असते म्हणजे डायरेक्ट प्रथमाच. बरोबर आहे? क्लिअर आहे की नाही आहे? यस. आता बघा, लक्ष द्या थोडंसं. तू गाईला घालवलेस. गाईला घालवलेस. तू गाईला घालवलेस. ओके, आता मला सांगा, या वाक्यामध्ये क्रियापद कोणते आहे? घालवलेस हे क्रियापद आहे. यस आर नो? यस आर नो? आता याच्यामध्ये मला सांगा कोणता प्रत्यय लागला, म्हणजे शेवटी का लागलाय? स लागलाय. स किंवा त लागला पाहिजे. यस आर नो? यस आर नो? ओके, तर वाक्यामध्ये घालवणारा कोण? तू. यस आर नो? तर कर्ता कोण आहे? कर्ता कोण आहे? तू. क्लिअर आहे का हे गोष्ट? क्लिअर आहे का हे गोष्ट? कर्ता कोण आहे? तू. तर घालवणारा कोण? तू. घालवणारा कोण? तू. कोणाला घालवले? कशाला घालवले? गाईला. घालवण्याची क्रिया कोणावर झाली? गाईवर. तर मग हे कर्म कोण आहे? गाई. कर्म कोण आहे? गाई. क्लिअर आहे काय गोष्ट? कर्म कोण आहे? गाई. यस आर नो? यस आर नो? कर्त्याला कोणता विभक्ती प्रत्यय जोडून आहे का? न कर्ता कोणत्या विभक्तीत आहे? प्रथमा. यस आर नो? कर्ता कोणत्या विभक्तीत आहे? प्रथमा. क्लिअर आहे का नाही आहे?
कर्ता कोणत्या विभक्ती आहे? प्रथमा. आणि कर्म कोण आहे? गाईला. मूळ नाव काय आहे? गाई. आणि प्रत्यय कोणता जोडला आहे? ला. ला कोणती विभक्तीत आहे? द्वितीय विभक्तीत आहे. यस ऑर नो? कारण की हा काय आहे? कर्म. कर्माला जर ला प्रत्यय लागला तर ते कोणती विभक्ती राहते? द्वितीय. क्लिअर आहे? तर का म्हणताय की हा प्रयोग अंशत कर्तरी व अंशत भावे असतो. क्रियापद कर्त्यानुसार बदलते. धातुरूपेश कर्ता. धातुरूपेश आहे ना कर्ता? यस ऑर नो? यस ऑर नो? वाक्यात कर्म असते, आहे कर्म किंवा नसते, पाहू आपण नंतर. कर्ता नेहमी द्वितीय पुरुषी असतो. कर्ता नेहमी द्वितीय पुरुषी आहे का नाही? कर्ता नेहमी द्वितीय पुरुषी आहे. ओके. कर्ता नेहमी द्वितीय पुरुषी असतो. क्रियापदाचा शेवट कशाने झाला आहे? स किंवा त ने. क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे का नाही आहे? या वाक्यामध्ये कर्म आहे का नाही आहे? आहे. या वाक्यामध्ये काय आहे? कर्म आहे. डन. तर तू गायला घालवलेस. तू गायला घालवलेस. कर्ता द्वितीय पुरुषी आहे. या वाक्यामध्ये कर्म आहे आणि याला कोणता प्रत्यय लागला आहे? स प्रत्यय लागला आहे. कोणता प्रत्यय लागला आहे? स प्रत्यय लागला आहे. ओके. ओके. तर याला काय म्हणतात? कर्तृ भाव संकर प्रयोग. हे कर्म नाही होऊ शकत ना? कर्मनी प्रयोग होऊ शकते का? पहिला मला सांगा. कर्मनी प्रयोग होऊ शकते का? पहिला कोणता प्रयोग आहे? कर्तरी. याला प्रत्यय ना ना, तर कर्त्याला प्रत्यय ना ना, तर कर्तरी प्रयोग. कर्मला प्रत्यय आहे ना, तर कर्मनी नाही. मग कोणता? भावे. म्हणजे कर्तृ भाव. कर्तृ भाव. कर्तृ भाव. हा कर्तरी होऊ शकते का? सॉरी, कर्तरी म्हणतो. हा कर्मनी होऊ शकते का? नाही होऊ शकत ना. हा कर्तरी होऊ शकते. आणि दुसरा कोणता स लागल्यामुळे? भावे. तर कर्तृ भाव. कर्तृ भाव याला सोडा लागेल. यस ऑर नो? समजलं ना? कर्ता नेहमी द्वितीय पुरुषी असतो. कर्ता नेहमी द्वितीय पुरुषी असतो. वाक्यात जर कर्म आले असते त्याला कशाचे प्रत्यय लागतात? सला नातेचे प्रत्यय लागतात. सला नाते म्हणजे द्वितीय विभक्तीचे प्रत्यय लागतात. यस ऑर नो? यस ऑर नो? आणि क्रियापदामध्ये क्रियापदाच्या शेवट स आणि त असते. आहे स आणि त? स आहे. यस ऑर नो? हा कोणता प्रयोग झाला पहिले सांगा. तू वरून आपल्याला कोणता कळला? कर्तरी. गाईला म्हणजे कर्मणी होईल का? नाही. मग कोणता? भावे. कारण की स आहे म्हणजे कर्तृ भावे. कर्तृ भावे. कर्तृ भावे. क्लिअर आहे का नाही आहे? म्हणजे कर्तृ भाव संकर प्रयोग. समजलं काही गोष्ट? काही दिमाग लावायची गोष्ट आहे का? नाही. येता स दिसला म्हणजे हा भावे आहे. यस ऑर नो? येतं तू दिसला म्हणजे हा कर्तरी आहे. यस ऑर नो? आता येतं कर्म जर प्रथमामध्ये असता तर कर्म झाला असता. यस ऑर नो? पण कर्ता म्हणजे सॉरी कर्म हा प्रथमामध्ये आहे का? नाही. कशामध्ये आहे? द्वितीयामध्ये आहे. म्हणजे याला प्रत्यय आहे. प्रत्यय आहे का नाही आहे? प्रत्यय आहे. तर हे कर्मनी होऊ शकेल का? नाही. स वरून भावे आणि तू वरून कर्तरी भावे. कर्मनी होऊ शकते का? कर्मनी होऊ शकत नाही. कर्मनी होऊ शकत नाही. ओके. आता लक्ष द्या. आता लक्ष द्या थोडंसं. तू काम केलेस. हा झालेला हो. तू काम केलेस. लक्ष द्या इथं थोडंसं. येतं का इथं? कॅप्चर होतं का? तू काम केलेस. लक्ष द्या. लक्ष द्या इथं. तू काम केलेस. आता या वाक्यामध्ये क्रियापद कोणती आहे? केलेस. म्हणजे सप्रत्यय आहे. यस ऑर नो? सप्रत्यय आहे का नाही आहे? ओके. कर्ता कोण आहे? करणारा तू. द्वितीय पुरुषी आहे. यस ऑर नो? तर कर्तरी आहे का नाही आहे? कर्तरी आहे. कर्म आहे का या वाक्यामध्ये? आहे. कर्म प्रथमामध्ये आहे. तर मग हे कर्मनी. तर मग याची जवळच ना आता सध्या. तर म्हणजे कर्तृभाव म्हणजे सॉरी कर्तृकर्म. यस ऑर नो? यस ऑर नो? आता याचं बघा. तू गायला घालवलेस. ठीक आहे. येतं काय? घालवलेस. घालवणारा कोण? तू. कर्ता आहे. प्रथमामध्ये आहे. तर कर्ता काय आहे? तू. म्हणजे कर्तरी. कर्म आहे. गायला आहे. ला प्रत्यय आहे म्हणजे कर्मनी नाही. म्हणजे सप्रत्यय तर कोणता? भाव. म्हणजे कर्तृ भाव. कर्तृ कर्म. कर्तृ भाव. हा प्रथमामध्ये आहे ना. याला कोणता प्रत्यय ना ना? म्हणजे हा कर्तृ कर्म. कर्तृ कर्म. कर्तृ भाव. याला सोडा लागेल ना? याला सोडा लागेल की नाही सोडा लागेल? समजलं का नाही समजलं? डन. आगे बढ़ते. ओके चलो. लिया. तुम्ही कुत्र्याला हाकललेत. तुम्ही कुत्र्याला हाकललेत. तुम्ही कुत्र्याला हाकललेत. तुम्ही कुत्र्याला हाकललेत. ठीक आहे. या वाक्यामध्ये मला सांगा तुम्ही कुत्र्याला हाकललेत. या वाक्यामध्ये क्रियापद कोण आहे? हाकललेत.
क्रियापदाच्या शेवट का लागून आहे? त लागून आहे. का लागून आहे? त आहे. क्लिअर आहे. आता आपण बघू करता कोण आहे. ओय भाऊ लिहू नको का, लक्ष दे. आता आपण बघू करता कोण आहे. हाकललेत धातू कोणता आहे? हाकल. हाकलणारा कोण? तुम्ही. हा ना, द्वितीय पुरुष आहे का? द्वितीय पुरुष आहे. क्लिअर आहे. कोणता प्रत्यय लागून आहे का? नाही, कोणताही प्रत्यय लागून नाही. म्हणजे कर्तरी. यस आर नो? द्वितीय पुरुष आहे ना, कोणताही प्रत्यय लागून नाही ना, म्हणजे कर्तरी. आता पुढं कर्म असेल आणि कर्माला प्रत्यय नसेल तर काय? कर्तृकर्म होईल. तर पुढं कर्म असेल आणि कर्माला प्रत्यय असेल तर मग समोर जायला लागलं आपल्याला. यस आर नो? तर मग हाकलणारा कोण? तुम्ही. कोणाला हाकलण्याची क्रिया कोणावर झाली? कुत्र्यावर. यस आर नो? तर कर्म कोण आहे? कुत्रा. कर्म कोण आहे? कुत्रा. पण याला कोणता प्रत्यय जोडून आहे? ला. प्रत्यय जोडून आहे. याला ला. कोणता प्रत्यय जोडून आहे? ला. ला द्वितीयाचा का चतुर्थीचा? द्वितीयाचा. तर कर्मणी होईल का हा? नाही, कर्मणी होईल नाही. तर याला सोडा लागल, याले पकडा लागल. कर्तू पकडलो, हा याले सोडलो, तर हा कोण हो? भाव. तर मग याचं नाव का पडला? कर्तू भाव. कर्तू भाव. याचं नाव काय? कर्तू कर्म. याचं नाव काय? कर्तू भाव. किती इझी आहे हे. येतं पहा ना, येतं कर्मणी आहे. म्हणजे कर्मणी प्रथमामध्ये आहे ना, कर्म प्रथमामध्ये आहे ना, येतं आहे प्रथमामध्ये आहे ना. यस आर नो? तर म्हणजे कर्तू कर्म. ओके, क्लिअर आहे. हा प्रथमामध्ये आहे, पण हा प्रथमामध्ये आहे का? नाही. म्हणजे कर्तू भाव. क्लिअर आहे. हा प्रथमामध्ये आहे, पण हा प्रथमामध्ये आहे का? नाही. कर्तू भाव. क्लिअर. यस आर नो? यस आर नो? आगे बढ़ते हैं. चलो तीसरा लिया. समजत आहे थोडं थोडं. हां लिया. तू कुत्र्याला मारलेस. तू कुत्र्याला मारलेस. तू कुत्र्याला मारलेस. या वाक्यामध्ये क्रियापद कोणते आहे? मारलेस आहे. क्रियापद कोणते आहे? मारलेस. धातू कोणता आहे? मार. मारणारा कोण? तू. हा म्हणजे कर्ता हो. हा कर्ता हो का नाही? कर्ता कोणत्या विभक्तीत आहे? प्रथमामध्ये आहे. यस आर नो? प्रथमामध्ये आहे. मग आपण कर्माकडे जाऊ. कर्म कोण आहे? कुत्रा. मार खाणारा कोण? कुत्रा. तर हा कर्म हो. कर्माला कोणता प्रत्यय आहे? ला. द्वितीयाची की चतुर्थी? द्वितीया. तर मग कर्म सोडा लागेल आपल्याला. मग येतं का लिहून आहे? स. तर म्हणजे कर्तू भाव. कर्तू भाव. कर्तू भाव. आणि हा येतं प्रथमामध्ये असतात कर्तू कर्म. कर्तू कर्म हा प्रथमामध्ये आहे ना, म्हणजे कर्तू कर्म. कर्तू सोडून द्या भाव. कर्तू सोडून द्या भाव. कर्तू सोडून द्या भाव. क्लिअर आहे? यस आर नो? किती इझी आहे. किती इझी आहे. चलो आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते क्या भाई? चलो लिहा. तुम्ही त्याला वाचवलेत. तुम्ही त्याला वाचवलेत. तुम्ही त्याला वाचवलेत. तुम्ही त्याला वाचवलेत. लक्ष द्या. तुम्ही त्याला वाचवलेत. या वाक्यामध्ये क्रियापद कोणते आहे? वाचवलेत. धातू कोणता आहे? वाच. वाचवणारा कोण आहे? तुम्ही. वाचवणारा कोण आहे? तुम्ही. क्लिअर आहे. करता कोण आहे? तुम्ही. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? करता तुम्ही. कोणत्या पुरुषी आहे? प्रथम की द्वितीय? द्वितीय पुरुषी. मग याच्यामध्ये कर्म आहे का? वाचवणारा तुम्ही. कोणाला वाचवले? वाचवण्याची क्रिया कोणावर झाली? त्याच्यावर. तर हे कर्म आहे का नाही आहे? हे कर्म हो का नव्हे? मला सांगा. हे कर्म क्लिअर आहे का हो? क्रियापद. क्रियापद हो ना? यस आर नो? क्रियापदाच्या शेवटी कोणता प्रत्यय लागून आहे? तर क्लिअर आहे. ओके. आता मला सांगा कर्ता कोणत्या विभक्तीत आहे? प्रथमा. यस आर नो? प्रथमा विभक्तीत आहे म्हणून कर्तरी झाला हा. ओके. कर्म कोणत्या विभक्तीत आहे? द्वितीया. यस आर नो? तर हा याला ला प्रत्यय जोडून आहे, म्हणजे हा कर्मणी होऊ शकत नाही. तर मग कोणता प्रत्यय इथं त जोडून आहे ना? यस आर नो? म्हणजे कर्तरी भावे. कर्तरी भावे म्हणजे कर्तृभाव. यस आर नो? किती इझी आहे. इझी आहे का नहीं है? एक बार देखा तो आंसर. एक बार देखा तो आंसर. चलो आगे बढ़ते हैं. समझला करे बापू है? ओके. समोर चल. यहाँ तू रामाला वाचवलेस. तू रामाला वाचवलेस. तू रामाला
वाचवलेस. तू रामाला वाचवलेस. या वाक्यामध्ये क्रियापद कोणती आहे? वाचवलेस. क्लिअर आहे? ओके. धातू कोणता आहे? वाच. वाचवणारा कोण? साधित धातू कोणता आहे? वाचव. मूळ धातू कोणता आहे? वाच. आता साधित धातूला प्रश्न विचारू. वाचवणारा कोण? तू. तर कर्ता कोण? तू. हा कर्ता आहे. कर्ता कोणत्या व्यक्तीत आहे? प्रथमा. कर्म वाचवण्याची क्रिया कोणावर झाली? रामावर. यस ऑर नो? तर कर्म कोण आहे? राम. कर्म कोण आहे? राम. क्लिअर आहे का नाही आहे? तर हा कोणत्याही हालतीमध्ये कर्म होऊ शकेल का? एक तर कर्तरी होईल ना भाव्य होईल. यस आर नो? तर कर्मणी होऊ शकते का? नाही. तर म्हणजे हे का? कर्तृ भाव. कर्तृ भाव. क्रियापद कोणते प्रत्यय आहे? स क्रियापद. लक्ष द्या. कर्तृ भाव. क्रियापद काय आहे? स. यस आर नो? यस. तर मग हा कोणता हो? कर्तृभाव. कोणता हो? कर्तृभाव. क्लियर आहे? प्रतिभाजी. क्लियर है का? ओके. चलो आगे बढ़ते. ओके आगे बढ़ते क्या? ओके चलो लिहा. तुम्ही गाईला घालवलेत. तुम्ही गाईला घालवलेत. तुम्ही गाईला घालवलेत. घालवलेत. तुम्ही गाईला घालवलेत. तुम्ही गाईला घालवलेत. या वाक्यामध्ये क्रियापद कोणती आहे? घालवलेत. क्लिअर आहे? ओके. क्रियापदाच्या शेवटी का लागून आहे? त लागून आहे. क्रियापदाच्या शेवटी का लागून आहे? त लागून आहे. क्लिअर आहे का ही गोष्ट? ओके. तर साधित क्रियापद कोणती आहे? घालव. क्लिअर आहे? सिद्ध क्रिया घाल. क्लिअर आहे? घालवणारा कोण? तुम्ही. क्लिअर आहे का नाही आहे? कर्ता कोण आहे? तुम्ही. कर्ता कोण आहे? तुम्ही. कर्ता कोणत्या विभक्तीत आहे? प्रथमा. ओके. तर घालवण्याची क्रिया कोणावर झाली? गायीवर. तर कर्म कोण आहे? गायी. तर याला प्रत्यय कोणता लागून आहे? ला प्रत्यय कोणत्या विभक्ती? द्वितीया. तर कर्मने होऊ शकते का? नाही. एक तर कर्तरी इथं होईलच. यस आर नो? कारण की कर्ता प्रथमामध्ये आहे. यस आर नो? आणि इथं कोणता प्रत्यय लागून आहे? त प्रत्यय लागून आहे. तर म्हणजे कर्तृ भाव. क्लिअर आहे काय गोष्ट? कोणता भाव? कर्तृ भाव. क्लिअर आहे का राकेश हे गोष्ट? कर्तृ भाव. कसा कर्तृ भाव आहे? उभा उठ लवकर. उभा उठ लवकर. थुकून आहे. चलो आगे बढ़ते क्या? ओके. मिटो याला. ओके. मिटो का याला? लक्ष द्या. आता लिहा. तुम्ही गायला घालवले झाला. तू घरी जायचे होतेस. अरे हे जे आपण सर्व पाहिलं ते सकर्मक होते की अकर्मक? सकर्मक होते. ओके व्हेरी गुड. लिहा. तू घरी जायचे होतेस. तू घरी जायचे होतेस. तू घरी जायचे होतेस. हां राकेश मला सांग हे वाक्य काय? कर्तृ भाव आहे की कर्तृ कर्म आहे की कर्म भाव आहे? कर्तृ कर्म आहे. कसं आहे? अबाउट कसं आहे? कर्तृ कर्म कसं आहे? तू घरी जायचे होतेस. कसा कर्तृ कर्म आहे? हां ते ठीक आहे. स्थळ आणि वेळ कर्म राहते का? माहिती घर कर्म हो का? नाही. महाकाव कर्तरी आणि भाव म्हणजे कर्तभाव. कर्तभाव कोणता? सकर्मक की अकर्मक? अकर्मक कर्तभाव. यस आर नो? बस म्हणून लक्ष दे थोडसा. लक्ष नाही दिला म्हणून त्याच्यामुळे थोडंसं इथं गडबड झाली. लक्ष द्या थोडसा. ओ विनोद लक्ष दे. क्रियापद कोणती आहे? जायचे होतेस. ओके. हे संयुक्त क्रियापद आहे का? ओके. जाणारा कोण? तू. तर कर्ता कोण आहे? तू. क्लिअर आहे? ओके. तर कुठं जायचे होते?
घरी. तर घरी काही हे आहे का, कर्म आहे का, नाही. स्थळ किंवा वेळ काही कर्म राहत नाही. जायचे होतेच. शेवटी क्रियापदाला का लागून आहे, स लागून आहे. म्हणजे तू वरून का झाला कर्तरी आणि स वरून का झाला भावे, तर कर्तू भाव, कर्तू भाव. यस ऑर नो, क्लिअर आहे काय गोष्ट. हा कोणता आहे, कर्तुभाव. सकर्मक का अकर्मक, अकर्मक कर्तुभाव. डन. चलो आगे बढ़ते हैं. लिहा. तुम्ही खाली बसायचे होतेत. तुम्ही खाली बसायचे होतेत. या वाक्यामध्ये क्रियापद कोणती आहे, बसायचे होते. क्लिअर आहे. धातू कोणता आहे, बस. बसणारा कोण, तुम्ही. कर्ता कोण आहे, तुम्ही. तर कर्ता प्रथमामध्ये आहे की नाही आहे, आहे प्रथमामध्ये आहे. तर कर्तरी प्रयोग होईल. यस ऑर नो, कोणता प्रयोग होईल, कर्तरी प्रयोग होईल. तुम्ही खाली बसायचे होतेत. आणि क्रियापदाच्या शेवटी का लागला आहे, त लागलेला आहे. क्रियापदाच्या शेवटी का लागलेला आहे, त लागलेला आहे. तर येतं कर्म आहे का कोणी, कर्म आहे का कोणी. खाली बसायचे हे की कर्म हो का, नव्हे. तर मग हा का झाला, कर्तू भाव अकर्मक प्रयोग. क्लिअर आहे का नाही आहे, कर्तू भाव अकर्मक प्रयोग. क्लिअर आहे का, कोणता झाला, कर्तू भाव अकर्मक प्रयोग. डन. ओके. कर्तू भाव अकर्मक प्रयोग. समोरचं लिहा. तुम्ही शाळेत यायचे होतेत. तुम्ही शाळेत यायचे होतेत. तुम्ही शाळेत यायचे होतेत. या वाक्यामध्ये क्रियापद कोणती आहे, यायचे होतेत. हे क्रियापद आहे. ओके. क्रियापदाचा धातू कोणता आहे, ये. येणारा कोण, तुम्ही. तर कर्ता कोण आहे, तुम्ही. कर्ता प्रथमामध्ये आहे का, हो. तर कर्तरी प्रयोग होईल. तर शाळा की स्थळ किंवा वेळ काही कर्म राहते का, नाही. तर हे अकर्मक आहे. यस ऑर नो. क्रियापद कोणते, यायचे होते. तर क्रियापदाच्या शेवटी काय आहे, त आहे. तर मग हे कर्त्याला कोणताही प्रत्यय नाही म्हणजे कर्तरी, आणि इकडे त आहे म्हणजे भावे, म्हणजे कर्तुभाव. यस ऑर नो, कर्तुभाव. डन. लिहा. समजलं, कर्तुभाव. सकर्मक का अकर्मक, अकर्मक कर्तुभाव, अकर्मक कर्तुभाव, अकर्मक कर्तुभाव. आहे ना अकर्मक कर्तुभाव. यस. चलो आगे बढ़ते हैं. तू खाली बसायचे होतेस. लिहा. दिस येत आहे का कॅप्चर, येत आहे का, कॅप्चर होतं का. ओके. लिहा. तू खाली बसायचे होतेस. तू खाली बसायचे होतेस. तू खाली बसायचे होतेस. क्लिअर आहे. तू खाली बसायचे होतेस. या वाक्यामध्ये क्रियापद कोणते आहे, होतेस. क्लिअर आहे. ओके. क्रियापदाच्या शेवटी का लागून आहे, स लागून आहे. क्लिअर आहे का नाही आहे. ओके. आणि संयुक्त क्रियापद आहे. संयुक्त क्रियापदाचा धातू साधित कोणता आहे, बसायचे. यस ऑर नो. धातू कोणता आहे, बस. बसणारा कोण, तू. तर कर्ता कोण आहे, तू. तर कर्ता कोणत्या विभक्तीत आहे, प्रथमा. कर्ता कोणत्या विभक्तीत आहे, प्रथमा मध्ये आहे. यस ऑर नो. कर्ता आहे, कर्ता. कर्म आहे का याच्यामध्ये, नाही, कर्म नाही आहे. तर मग हे काय आहे, कर्तुभाव. कर्तुभाव आहे ना. यस ऑर नो, कर्तुभाव. कर्तुभाव अकर्मक. व्हेरी गुड. असं लिहत चला, कर्तुभाव अकर्मक प्रयोग. क्लिअर आहे. कर्तुभाव अकर्मक प्रयोग. लिहिले का, जाऊन समोर. ओके. तुम्ही शाळेत यायचे होतेत. तुम्ही शाळेत यायचे होतेत. झालं ना, तुम्ही शाळेत यायचे होते, झालं वाटते. ओके. तुम्ही शाळेत यायचे होते. तू उभे राहायचे होतेस. लिहा. तू उभे राहायचे होतेस. तू उभे राहायचे, उभे राहायचे होतेस. तू उभे राहायचे होतेस. हे संयुक्त क्रियापद आहे का, यस ऑर नो. संयुक्त क्रियापदाचा धातू साधित कोण आहे, राहायचे. राहायचे धातू काय, रा. राहणारा कोण, तू. तर कर्ता कोण आहे, तू. कर्ता. कर्ता कोणत्या विभक्तीत आहे,
प्रथमा. क्लिअर आहे ना. तू कर्म आहे का येतं नाही. आणि क्रियापदाला का लागून आहे सप्रत्यय. म्हणजे कर्तृभाव. यस आर नो. बोर होता है करे. कर्तृभाव कोणता आहे कर्तृभाव. चलो आगे बढ़ते हैं. ओके लिहा समोरचं लिहा. तुम्ही गावाला जायचे होतेत. तुम्ही गावाला जायचे होते. या वाक्यामध्ये क्रियापद कोणती आहे जायचे होते. संयुक्त क्रियापद आहे. या वाक्यामध्ये धातू कोणता आहे जा. जाणारा कोण तुम्ही. क्लिअर आहे का नाही आहे. तर कर्ता कोण आहे तुम्ही. कर्ता कोण आहे तुम्ही. कर्ता कोणत्या विभक्तीत आहे सांगा बरं. प्रथमा. यस आर नो. ओके तर कर्तरी झाला हा. ओके गावाला जायचे होते येतं कर्म आहे का नाही. तर होते त येतं का लिहून आहे तर म्हणजे कर्तृभाव. क्लिअर आहे का नाही आहे कर्तृभाव. कर्तृभाव. झालं का. हे सकर्मक आहे का अकर्मक अकर्मक. क्लिअर आहे. मिटो का याला. झालं सर्वांचं लिहून तुमचं. ओके तर तू घरी जायचे होतेस सकर्मक आहे का अकर्मक अकर्मक. तुम्ही खाली बसायचे होते सकर्मक आहे का अकर्मक अकर्मक. तुम्ही शाळेत यायचे होतेस अकर्मक. तू खाली बसायचे होतेस अकर्मक. तू उभे राहायचे होतेस अकर्मक. तुम्ही गावाला जायचे होतेस अकर्मक. क्लिअर आहे काय गोष्ट. जाऊन समोर. ओके मिटो का याला. ओके लक्ष द्या याला मिटून टाकतो. लक्ष द्या थोडंसं. लिहा तू त्याला न्यायचे होतेस. स्टार करून लिहा याला. तू त्याला न्यायचे होतेस. तू त्याला न्यायचे होतेस. या वाक्यामध्ये क्रियापद कोणते आहे न्यायचे होतेस. क्रियापदाच्या शेवटी का लागून आहे स लागून आहे. का लागून आहे स लागून आहे. क्लिअर आहे का नाही आहे. ओके तर तू त्याला न्यायचे होतेस. नेणारा कोण तू ना. तर कर्ता कोण आहे तर कर्ता कोणत्या विभक्तीत आहे प्रथमा. तू आहे. यस आर नो. ओके या वाक्यामध्ये कर्म आहे का. तू त्याला न्यायचे होतेस. तू त्याला न्यायचे होतेस. नेण्याची क्रिया कोणावर झाली त्याच्यावर. कर्म आहे का आहे ना कर्म. यस आर नो. कर्म कोण आहे त्याला. हे कर्म आहे. यस आर नो. नेण्याची क्रिया कोणावर झाली त्याच्यावर. यस आर नो. ओके तर त्याला हे काय आहे कर्म आहे. तर याला कोणता प्रत्यय लागून आहे द्वितीया की चतुर्थी द्वितीया. तर कर्मणी प्रयोग होईल का नाही. मग कोणता कर्तृभाव. कर्तृभाव. क्लिअर आहे का नाही आहे. समजलं का रे बापू. सकर्मक का अकर्मक सकर्मक कर्तृभाव. यस आर नो. सकर्मक कर्तृभाव. सकर्मक कर्तृभाव. सकर्मक कर्तृभाव. डन झाले का. लिहा तुम्ही त्याला न्यायचे होतेत. तुम्ही त्याला न्यायचे होतेत. या वाक्यामध्ये क्रियापद कोणती आहे न्यायचे होतेत. क्लिअर आहे. शेवटी का जोडून आहे त जोडून आहे. क्लिअर आहे. ओके क्रियापदाचा धातू कोणता आहे ने. नेणारा कोण तुम्ही. कर्ता कोण आहे तुम्ही. कर्ता कोण आहे तुम्ही. क्लिअर आहे का नाही आहे. ओके तर कर्ता कोणत्या विभक्तीत आहे प्रथमा. यस आर नो. ओके तर त्याला कर्म कोण आहे त्याला. हा कर्म आहे. यस आर नो. ओके आणि शेवटी काय आहे त आहे. ओके हा कर्मणी प्रयोग होईल का काऊन कारण की याला का जोडून आहे ला प्रत्यय जोडून आहे. यस आर नो. तर हा काय कर्मणी प्रयोग होणार नाही. तर हा कर्तरी आहे आणि भावे आहे. तर कर्तृभाव. कर्तृभाव प्रयोग. कर्तृभाव प्रयोग.
कर्तृभाव प्रयोग। चलो आगे बढ़ते हैं, आगे बढ़ते क्या, कर्तृभाव प्रयोग। झालं का? झालं का? आगे बढ़ते हैं, चलो आगे बढ़ते हैं। तो समजलं कर्तृभाव संकर प्रयोग। कर्तृभाव संकर प्रयोगामध्ये कर्म कोणत्या विभक्तीमध्ये असते? राहिला तर द्वितीयामध्ये असते, यस ऑर नो? तर हे कर्तृभाव सकर्मक प्रयोग होऊ शकते, कर्तृभाव अकर्मक प्रयोग होऊ शकते। क्लिअर आहे का? ओके। क्रियापदाच्या शेवटी का लागून राहते? स किंवा त। ओके। कर्तृभाव संकर प्रयोगात कर्ता, कर्ता हा कोणत्या पुरुषामध्ये असतो? द्वितीय पुरुषामध्ये असतो। क्लिअर आहे? आणि कर्म कोणत्या विभक्तीत राहते? द्वितीय विभक्तीत राहते। क्लिअर आहे? आणि क्रियापदाच्या शेवट का राहते? स किंवा त। हे तीनच गोष्ट लक्षात ठेवलं तर आपल्याला हे लक्षात राहील। यस आर नो? यस। चलो आगे बढ़ते हैं। ओके चलो। आता का लिहू? समोरचं कर्तरी भावी लिहा। कर्तरी भावी नाही, कर्म भाव झाला ना आपला, कर्म भाव झाला ना, कर्तृ भाव झाला आपला, कर्तृ भाव झाला। आता कर्म भाव, कर्म भाव लिहा। कर्म भाव, कर्म भाव संकर प्रयोग, कर्म भाव संकर प्रयोग। कर्मभाव संकर प्रयोग लिहा। वडिलांनी, तर एक मिनिट वैशिष्ट्य लिहायची पहिलं। वैशिष्ट्य लिहा। हा प्रयोग अंशत अंशत कर्मणी, अंशत कर्मणी व अंशत भावी असतो। ठीक आहे। हा प्रयोग अंशात कर्मणी व अंशात भावी असतो। काय असतो? अंशात कर्मणी किंवा भावी। समोरचं लिहा। क्रियापद कर्मानुसार बदलते। क्रियापद कर्मानुसार बदलते। तर कर्मानुसार बदलते तर कर्म काय राहते? धातु रूपेश, धातु रूपेश। धातु रूपेश म्हणजे मूळ रूपात। कर्ता व कर्म दोघेही सप्रत्ययी असतात। कर्ता व कर्म दोघेही सप्रत्ययी असतात। कर्ता व कर्म दोघेही सप्रत्ययी असतात। सप्रत्ययी असतात। लिहिले? समोर लिहा। कर्ता तृतीयांत असतो। तृतीयांत असतो म्हणजे तृतीयांत असतो म्हणजे निशी ई। क्लिअर आहे? लिहून ठेव वाटल्यास। ने ए शी निशी, निशी ई ही आहे ना? क्लिअर आहे का नाही आहे?
ओके. कर्म द्वितीयांत असते. 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 क्रियापदाचा शेवट. क्रियापदाचा शेवट ला किंवा लीने झालेला असतो. ला किंवा ली. ला किंवा लीने झालेला असतो. ला किंवा लीने झालेला असतो. हा प्रयोग नेहमीच सकर्मक असतो. हा प्रयोग नेहमीच का असतो? सकर्मक. म्हणून त्याचं नाव पडला कर्मभाव संकर प्रयोग. कर्म नसल्यावर त्याचा पडेल का नाव? नाही पडत. व्हेरी गुड. चलो आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते क्या? आगे बढ़ते क्या? ओके. तर हा प्रयोग अंशात का असतो? कर्मणी असतो व अंशात भाव्य असतो. क्रियापद कर्मानुसार बदलते. कर्म काय असते? धातुरूपेश. कर्ता व कर्म दोघेही कोणत्या प्रत्यय असतात? सप्रत्ययी असतात. कर्ता तृतीयांत असतो. तृतीयाचे प्रत्यय काय? ने, एशी, निशी, इही. कर्म द्वितीयांत असते. कर्म कशात असते? द्वितीयांत असते. क्रियापदाचा शेवट लालीने झालेला असतो. क्लिअर आहे? हा प्रयोग नेहमीच का असतो? सकर्मक असतो. हे सर्वांना माहीत आहे. आता येऊ आपण उदाहरणाकडे. लिहा उदाहरण. वडिलांनी. येतं का? कॅप्चर होतं का? ओके. वडिलांनी मुलाला शाळेत घातला. वडिलांनी मुलाला शाळेत घातला. क्लिअर आहे? वडिलांनी मुलाला शाळेत घातला. ओके. या वाक्यामध्ये क्रियापद कोणते आहे? घातला. धातू कोणता आहे? घाल. घालणारा कोण? वडील. तर कर्ता कोण आहे? वडील आहे. क्लिअर आहे? घालण्याची क्रिया कोणावर झाली? मुलावर. तर कर्म कोण आहे? मुलगा आहे. क्लिअर आहे ना? क्रियापद कोणती आहे? घातला. क्लिअर आहे का? ही गोष्ट पहिलं मला सांगा. हा गोष्ट क्लिअर आहे का? 3 हे गोष्ट क्लिअर आहे 3? ओके. आता बघा इथं लक्ष द्या. तर वडिलांनी मुलाला शाळेत घातला. हा सकर्मक आहे की अकर्मक आहे? सकर्मक आहे. घातला. तर या वाक्यामध्ये शेवटी का देऊन आहे? ला. ला देऊन आहे. लालो लिहिले कोणता आहे? कर्मभाव. कर्मभाव. क्लिअर? कर्मभाव. कर्तृभाव आला असता तर स तर राहिला असता. यस आर नो? कर्तृ कर्म राहिला असता तर स तर राहिला असता. यस आर नो? हा कोणता आहे? कर्मभाव. म्हणजे लालो लिहिले. यस आर नो? ओके. लालो लिहिले. ओके. डन. ओके. तर हां कर्म काय कोणत्या विभक्तीत आहे? द्वितीय. सलना ते द्वितीय. यस आर नो? द्वितीय. आणि हा नी कोणत्या विभक्तीत आहे? तृतीय. तृतीय. याला प्रत्यय आहे का नाही आहे? आहे. तर कर्तरी प्रयोग होईल का? नाही. कर्तरी प्रयोग होणार नाही. ओके. याला प्रत्यय आहे का नाही आहे? आहे. यस आर नो? तर कर्मणी प्रयोग होईल का? नाही. याला प्रत्यय मग कोणता प्रयोग डायरेक्ट राहते? भावे प्रयोग. कोणता राहते? भावे. म्हणजे भावेचा काही अंश येतं. ला आहे ना? ला म्हणजे भावे. यस आर नो? यस आर नो? तर कोणता भाव आहे? कर्म आहे ना? तर कर्म भावे. कोणता भाव आहे? कर्म भावे. कर्तरी तर होऊ शकत नाही ना? कर्तरी होऊ शकते का? नाही. भावे तर डायरेक्ट दिसत आहे. हा भावे हो. जर विचारलं कर्तरी कर्मणी भावे या तिघांमधून कोण होतं? भावे हो. यस आर नो? तर या तिघांमधून विचारलो. कर्तू कर्म कर्तू भावे कर्म भावे या तिघांमधून का हा कोण हो? कर्म भावे. कारण की याच्यामध्ये कर्म आहे. यस आर नो?
हा प्रयोग नेहमी का राहतो सकर्मक, हा प्रयोग नेहमी का राहतो सकर्मक. याला भलेचाही प्रत्यय आहे. जर फक्त विचारले की हे कर्तरी आहे कर्मणी आहे भावे आहे तर कोणता आहे भावे आहे. जर अशामध्ये विचारलं तर हा कोणता आहे कर्म भावे आहे. यस ऑर नो. कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे म्हणजे कर्ता नाही 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 करता नाही. यस ऑर नो. जर कर्तरी असता तर तो द्वितीयांत असता. द्वितीयांत असता का नाही. द्वितीयांत म्हणजे द्वितीय पुरुषी असता. द्वितीय पुरुषी म्हणजे तू तुम्ही आपण स्वतः याच्यामध्ये असता. आहे का तसा. तर मग कर्तरी होईल का नाही. तर कर्तरी नाही म्हणजे कोणता कर्म आणि भावे म्हणजे कर्मभाव. यस ऑर नो. तर कर्म आणि भाव समजलं काय काय प्रॉब्लेम आहे का प्रतिभाजी. कर्मभाव कर्मभाव कर्मभाव. चलो आगे बढ़ते हैं. कर्मभाव. कर्मभाव या प्रयोगात कर्त्याला कोणत्या विभक्तीचे प्रत्यय लागतात. तृतीयाचे. कर्माला कोणत्या विभक्तीचे प्रत्यय लागते द्वितीय. यस ऑर नो. आणि क्रियापदाला कोणते राहते लालो लिहिले. क्लिअर. यस ऑर नो. लाल म्हणजे लाली. ठीक आहे ना. चलो सवा आगे बढ़ते क्या. लिहा. आईने मुलीला निजवली. आईने मुलीला निजवली. मुलीला निजवली. आईने मुलीला निजवली. तर लालो लिहिले आहे इथं ली आहे. यस आर नो. तर हे कोणते क्रियापद आहे. याच्यामध्ये धातुरूपेश क्रियापद कोणते आहे निज. साधित धातू कोणता आहे निजव. निजवणारी कोण आहे आई. तर कर्ता कोण आहे आई. आईला कोणता प्रत्यय लागून आहे ने. ने प्रत्यय कोणती विभक्ती तृतीय. यस आर नो. तर इथे द्वितीय आहे का. इकडे लक्षात रे बापू. इथं द्वितीय पुरुषी आहे का काही. द्वितीय पुरुषी कोण तू तुम्ही आपण स्वतः. इथं आहे का. तर कर्तरी होईल का कर्तरी होणार नाही. मग कुठे जाऊ डायरेक्ट कर्माकडे. कर्म कोण ना हे कर्म. तर कर्म भाव कर्म भाव. यस आर नो. इझी आहे ना. इथं तू तुम्ही राहिला तर डायरेक्ट कर्तरी झाला असता. पण इथे तू तुम्ही आहे का दोन्ही याच्यामध्ये नाही. क्लिअर आहे काय गोष्ट. तर कर्म कर्म भाव. यस आर नो. कर्म भावमध्ये कर्म कोणत्या विभक्तीत राहते द्वितीय. आणि क्रियापदाला का लागून राहतं लाली. का लागून राहते लाली. क्लिअर आहे का नाही आहे. यस आर नो. हा द्वितीयामध्ये आहे ना समजत आहे का थोडं थोडं. द्वितीय आणि हा लाली. ओके ओळखणे इझी आहे. इथं तू तुम्ही राहिला आले कर्तू राहिला असता. यस आर नो. पण इथं डायरेक्ट नावच आले आहे वडिलांनी आईने. हे कर्तू होणार नाही ना. म्हणजे कर्म 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 भाव. चलो आगे बढ़ते. समझ में आ रहा है क्या थोड़ा थोड़ा. चलो. गुरुजींनी त्याला घरी पाठवला. गुरुजींनी त्याला घरी पाठवला. येतं लिहा. गुरुजींनी त्याला घरी पाठवला. त्याला घरी पाठवला. गुरुजींनी त्याला घरी पाठवला. क्रियापद कोणती आहे पाठवला. साधित क्रियापद कोणती आहे पाठव. तर पाठवणारा कोण गुरुजी. तर कर्ता कोण आहे गुरुजी. हा कर्ता आहे गुरुजी. ओय हा कर्ता आहे गुरुजी. यस आर नो. तर गुरुजी करता आहे तर तू तुम्ही आहे का इथं. तर म्हणजे कर्तरी नाही नाही. मग कर्माकडे जाऊ. पाठवण्याची क्रिया कोणा झाली त्याच्यावर. तर कर्म कसं द्वितीय विभक्तीत आहे तर कर्मणी आहे. आणि ह्या लालो लिहिले प्रत्यय आहे तर कर्म कर्म. व्हेरी गुड. हा कर्ता हा कर्म आणि हा लालो लिहिले लाली. क्लिअर आहे ना. कर्म भाव कर्म भाव. समजलं का. कर्म भाव सकर्मक की अकर्मक. कर्म भाव प्रयोग सकर्मक राहते की अकर्मक. सकर्मकच राहते. कर्मच नाही राहिलं तर कर्म कुठून होणार. कर्म पाहिजेच ना. चला आगे बढ़ते हैं. लिहा लिहा. हां बोला. आठवत नाही आम्हाला.
मी क्लासमध्ये आहे, नंतर बोलतो. नितीन मेटपलीवार 123@gmail.com. हो ठीक आहे, फोन करतो मी नंतर. ठीक आहे सर, ठीक आहे. हां बघा, लक्ष द्या, लक्ष द्या. गुरुजींनी त्याला घरी पाठवला, गुरुजींनी त्याला घरी पाठवला. या वाक्यामध्ये क्रियापद कोणते आहे? पाठवला. साधी धातू कोणता आहे? पाठव. पाठवणारा कोण? गुरुजी. पाठवणारा कोण? गुरुजी. पाठवणारा कोण? गुरुजी. गुरुजी आहे, गुरुजी आहे. गुरुजीला कोणता प्रत्यय लागून आहे? नी. कोणती विभक्ती? तृतीय विभक्ती. तू तुम्ही आहे का? तू तुम्ही राहिला तर द्वितीय पुरुषी असता, तर द्वितीय पुरुषी असता तर कर्तरी असता, पण येत आहे द्वितीय आहे का? तू तुम्ही नाही, तर कर्तरी नाही आहे. मग कर्माकडे जाऊ. कर्म कोण आहे? त्याला. कर्म कोणत्या विभक्तीत आहे? कर्म कोणत्या विभक्तीत आहे? कर्म कोणत्या विभक्तीत आहे? द्वितीय. यस ऑर नो? तर कोणता प्रत्यय आहे? ला. कोणता प्रत्यय आहे? ला. तर हे कर्म झाला आणि इथं कोणतं लाली आहे? तर कर्म भाव. कर्म भाव लिहा, कर्म भाव. समजत आहे का? थोडं थोडं. कर्म भाव, कर्म भाव, कर्म भाव. कर्म भाव. समजलं का? इथं काय प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम कोणाला असायला नाही पाहिजे. काही प्रॉब्लेम कोणाला